Yes, good morning to all, everyone. Okay, so एकदम फ्रेश वातावरण, but आपल्याकडे वेव्स आहेत. डार्क वेव्स, लाईट वेव्स, डार्क बँड, ब्रॉड बँड आहे तुम्हाला तुमच्या सिलेबसमध्ये फिजिक्समध्ये आहे. डार्क बँड अँड ब्रॉड बँड दोन फॉर्मेशन्स आहेत फिजिक्समध्ये. आहे डिटेल स्टडी आहे. सेक्युलेटर्स आहेत. येस, रेग्युलर सर्कस बिल्टअप आहे. काय माहिती लाईटच्या वेव्स कशामुळे आहेत ते. ओके, याचा स्टडी नक्कीच करायचा आहे. डार्क बँड अँड ब्रॉड बँड म्हणून फिजिक्समध्ये आहे 12th मध्ये तुम्हाला. त्याचं हे थोडीशी झलक आहे. एक तुम्हाला ब्लॅक पॉइंट दिसेल, एकदा लाईट पॉइंट, आणि हे वरती जाताना दिसतं. म्हणजे हे वेव्स आहेत, एक प्रकारे फिजिक्स आहे. ओके, त्याच्यामध्ये मॅथमॅटिक्स शिकू आपण आज. याच एन्व्हायरमेंट मध्ये मॅथमॅटिक्स. जसं क्लाउड आले की सन दिसत नाही, क्लाउड आलं की तसं दिसत नाही, एक प्रकारचं क्लाउड आहे आजच्या लेक्चर वरती. ओके, लेट इट बी, वी विल बी एन्जॉय दिस ऑल्सो. ओके, सो कॉम्प्लेक्स नंबर बाबतीत स्टडी घेतलेला तुम्हाला, राईट. बेसिक फंडामेंटल्स सुरुवातीपासून ज्यांनी लेक्चर्स केले असतील त्यांच्यासाठी ते क्लिअर असावेत, आणि जे इंटरमिडिएट जॉईन झालेत त्यांना ते थोडंसं पार्टली झालंय. ओके, पार्टली झालंय. सो जसं असेल तसं एन्जॉय करा आणि पुढे चाला. सो नेक्स्ट चॅप्टर ऍक्च्युली जो ट्रिगो पार्ट आहे तो थोडेसे मुलं आल्यानंतर आपण घेऊ. तर एक सिंपल चॅप्टर परत एक चालू करतोय मॅथमॅटिक्स 1 मधून. तर मॅथमॅटिक्स 1 चा सिलेबस बिलॉंग करतो, फर्स्ट 3 चॅप्टर्स ट्रिगोला बिलॉंग करतो. मॅथमॅटिक्स 1 मधून चॅप्टर नंबर 4 डिटर्मिनंट अँड मॅट्रिसेस. डिटर्मिनंट अँड मॅट्रिसेस. सर तुम्ही डायरेक्ट 4th नंबरवर जम्प केली. येस, 4th नंबरवर जम्प केली. रिझन असं आहे की फर्स्ट चॅप्टर आहे अँगल मेजरमेंट, अँगल अँड इट्स मेजरमेंट, अँगल अँड इट्स मेजरमेंट. सेकंड चॅप्टर आहे ट्रिग्नोमेट्री पार्ट 1 आणि थर्ड चॅप्टर आहे ट्रिग्नोमेट्री पार्ट 2. ओके, हे चॅप्टर घेणार आहे, पुढे घेईल. हा 4th चॅप्टर आहे डिटर्मिनंट अँड मॅट्रिसेस. ओके, हा चॅप्टर चालू करतो. देयर आर टोटल 9 चॅप्टर्स आर देयर. हा पार्ट एकदा चालू केला की पूर्ण कंप्लीट करावा लागतो. इट टेक्स टाइम, ऑलमोस्ट 1 मंथ लागेल आपल्याला हा सगळा पार्ट कव्हर करताना, कारण इथं तुम्हाला अँगलचा कन्सेप्ट हा शॉर्ट मध्ये आहे. त्यानंतर ट्रिगो पार्ट 1 ऑलमोस्ट 10th बेस आहे, पण थोडी प्रॅक्टिस लागेल याला. ट्रिगो पार्ट 2 न्यू लेवल ऑफ ट्रिगो आहे, न्यू लेवल ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहे. ओके, पुढे जातो, एक स्टेप अहेड आहे, एक स्टेप अहेड आहे. त्यामुळं आधीच काय झालेलं आहे, 10वी मध्ये ट्रिगो अर्धवट झालेला आहे, राईट. आधीच 10वी मध्ये ट्रिगो इतका असं शिक्षकांनी त्याचा बाऊ करून ठेवला की ट्रिगो नाही केलं तरी चालतं, पेपर तुम्ही इझिली स्कोअर कराल, ही भावना ऑलरेडी तुमच्या मनामध्ये टाकली आणि तुम्ही ट्रिगो सोडूनच दिलं. सर ते काही जमत नाही. नाही, त्याचं फंडामेंटल जर व्यवस्थित असेल तर तो पार्ट इझिली कॅच करू शकता, तो पार्ट इझिली कॅच करू शकाल. ओके, सो वी आर ऑन द मॅथमॅटिक्स 1 डिटर्मिनंट अँड मॅट्रिसेस. ओके, चॅप्टर नंबर 4. किती स्टुडंट सीबीएसई आहेत? रेज द हँड. किती स्टुडंट सीबीएसई आहेत? याचा अर्थ असा आहे की त्यांना हा डिटर्मिनंट पार्ट नव्हता. एसएससी बोर्ड स्टुडंट्स तुम्हाला होता, राईट. सीबीएसई स्टुडंट्स प्लीज रेज द हँड, म्हणजे मला स्लोली जाता येईल. Otherwise, I will consider as per the only 2 participants are from the CBSE. अरे बाकी सीबीएसई स्टुडंटला सांगा सीबीएसई स्कोर होणार नाही 12th ला. 10वीत होऊ शकतो पण 12th मध्ये शक्यच नाहीये. 12th मध्ये 6 मार्क्स क्वेश्चन असतात मॅथ्स मध्ये. मॅथ्स कंटेंट, मॅथ्स बाबतीत सांगतो 6 मार्क क्वेश्चन असतात. असं 2 का 3 क्वेश्चन्स असतात, सॉल्व्ह करावे लागतात. दॅट विल बी क्विट.
डिफिकल्ट लेवल, 4 मार्क्स लेवल पण असतात, आपल्याकडे पण आहे. पण सीबीएसई म्हटलं की ऍप्लिकेशन ओरिएंटेड जास्त आहे. सीबीएसईचा अर्थ ऍप्लिकेशन ओरिएंटेड जास्त आहे. किती झाले सीबीएसई? 1 2 3 4 5 स्टुडंट्स ओनली. ओके, सीबीएसई स्टुडंट्स टू नीड टू टेक केअर. काही नाही, चॅप्टर फक्त तुम्हाला नव्हता इन द सेन्स त्याचे कन्सेप्ट पूर्वी नव्हते, आता आहेत, एवढंच डिफरन्स. नव्हतं पूर्वी, आता आहे. सो डिटरमिनंट कसा वर्क करतो आणि कशासाठी वर्क करतो, हे इक्वेशन तुम्हाला माहिती आहे. 2x + 3y = सपोज -1 and x - y = सपोज 3. राईट? सांगा बरं, x आणि y ची व्हॅल्यू किती? x and y व्हॅल्यू किती? पटकन सांगायचं, x किती y किती. याचा यूज आपण या मेथड मध्ये करतो, दॅट इज डिटरमिनंट. वी कॅन सॉल्व दिस क्वेश्चन बाय युजिंग द डिटरमिनंट मेथड. आठवतं का रे, 10वीचे मुलं, एसएससी बोर्ड, क्रॅमर्स रूल, सगळ्यात सोपा, इझी, सरळ सरळ. ओके, क्रॅमर्स रूल, क्रॅमर्स रूल सगळ्यात सोपा, इझी, सरळ सरळ. सांगा पटकन. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ x, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ y? x ची व्हॅल्यू किती, y व्हॅल्यू किती? x is 5 and y is 2. विराज, ओके. अजून बाकीचे? x व्हॅल्यू, y व्हॅल्यू, टेक इट सायमल्टेनियसली अँड सॉल्व. सेकंड इक्वेशन कशाने मल्टिप्लाय करणार रे? 3 ने मल्टिप्लाय करा सर. ओके, फर्स्ट इक्वेशन ऍज इट इज, नो चेंज. सेकंड इक्वेशन 3x - 3y = 9. राईट? हा कॅन्सल. 5x = किती रे? 9 - 1 किती झालं? 8. सो x = 8/5. चुकलं का रे काही माझं? x = किती? 8/5 ना. कॅल्क्युलेशन तर करावी लागतील तुम्हाला, का नाही? राईट हँड साइडची कॅल्क्युलेशन न करता कसं काय आन्सर येईल? हा 3 × 3 9 तर घ्यावा लागेल तुम्हाला. किती मग? x 8/5. y व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून, x व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून y काढलं जातं. सो x - y = 3. So x is 8/5 and y should be what? y त्या साइडला घ्या, 8/5 - 3y राईट हँड साइडला ट्रान्सफर केलं. सांगा, 5 × 3 15, 8 - 15 -7/5. y is -7/5. या पद्धतीने आपण त्याचे कॅल्क्युलेशन घेतो. जस्ट एक्झाम्पल म्हणून सांगतोय, लिहायची गरज नाहीये, लिहायची गरज नाहीये. डिटर्मिनंट अँड मॅट्रिसेस. स्वराली, करेक्ट आहे का? 5 आणि 2 आन्सर. कसं काय 5 आणि 2? काय इक्वेशन चुकीचं लिहिलं का काही? 2x + 3y = -1, x - y = 3. यस तनिष्का, विराज. 5 आणि 2 येतं का आन्सर मग? सो या पार्ट ऑफ साक्षी 8 + 3. कुठे 8 + 3? इथं 3 आहे ना. 3 ने मल्टिप्लाय केलं, 3 × 3 9. 3x - 3y = 9. अरे विसरलत का काय? 8/5 येणार. 3 + 2 is the 5x आणि 9 - 1 is the 8. x = 8/5 ना. ओके, याचा डिटर्मिनंट मध्ये कसा यूज होतो आणि हाऊ डिटर्मिनंट वर्क्स. डिटर्मिनंट इज ऑलवेज स्क्वेअर फॉर्म मध्ये असतो. व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट काढता येते. सो फर्स्ट कन्सेप्ट, व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. फर्स्ट कन्सेप्ट, व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. फर्स्ट कन्सेप्ट, व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. म्हणतो 2/2 आणि 3/3. अर्थ असा घेतला जातो, 2/2. डिटर्मिनंट इज डिनोटेड बाय वर्टिकल 2 लाईन्स. वर्टिकल 2 लाईन ने डिटर्मिनंट इंडिकेट होतो. जसं 1 2 3 आणि 4 हे एक एक्झाम्पल घेतलं सपोज. याची व्हॅल्यू तुम्हाला काढायची, याची व्हॅल्यू तुम्हाला काढायची. त्या व्हॅल्यू आधी हा कन्सेप्ट लर्न करा. हा फर्स्ट रो, फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो, सेकंड कॉलम. लक्ष द्या या ठिकाणी. हा जो आहे तो फर्स्ट रो आहे आणि हा जो आहे तो फर्स्ट कॉलम आहे. R1 C1. सो दिस एलिमेंट A11 इंडिकेट्स, हा रो असतो, हा कॉलम असतो. ही पोझिशन आहे त्याची. फर्स्ट रो, फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो, सेकंड कॉलम. कॉलम नंबर किती आहे हा आता? 2. This is the column number 2, right? And now if we are entering into the row number 2, how its element should be. How its element should be entered here. कसा एंटर करणार आहे हा एलिमेंट?
हा एलिमेंट पोझिशन काय माइंड करेल ते सांगा. काय माइंड करणार इथं आणि इथं? काय माइंड करणार? कितवा रो आहे, कितवा कॉलम आहे. पहिल्यांदा रो लिहायचा असतो, त्यानंतर कॉलम लिहायचा असतो. मुलं पटकन. So what should be the entry here and what should be the entry here? Entries काय असतील आता? सांगा पटकन. Entries काय असतील? Entries काय असतील? Yes, आशिष करेक्ट. मनीष कुठे गेले रे? आशिष and मनीष बेस्ट फ्रेंड्स. तुमच्या फ्रेंड्सला सांगा चॅप्टर नवीन चालू केलेला आहे. दे कॅन एन्जॉय द चॅप्टर. दे कॅन एन्जॉय द चॅप्टर्स. आणि मला वाटतं ज्यांचे डेमो झाले त्यांनी आता ऍडमिशन घेऊन सिक्युअर राहायला हरकत नाहीये. कलेक्ट युअर नोट्स, कलेक्ट सिक्युअर नोट्स आणि तुटून पडा आता. तुटून पडा अभ्यासासाठी. मी तुम्हाला सांगतो कंटेंट खूप आहेत इतके कंटेंट आहे. बिलीव्ह एक 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 कंटेंट तुम्हाला होत राहणार. जसा चॅप्टर पहिला कव्हर केला, बरेच जणांना अर्धवट झाला तो. काय होणार आहे? ही गोष्ट अशीच पुढे जाणार आहे. ही गोष्ट अशीच पुढे जाणार आहे. थोडंसं कन्सिस्टंट राहा आणि एक दिवस असा असेल की ज्या मुलांचा गोंधळ झालेला असेल, फिजिक्स करू का केमिस्ट्री करू का मॅथ्स करू का बायो करू, इथं तुम्ही फ्री झालेला असाल. फ्री झालेला. फिजिक्स चला टेंटेटिव्ह मला येतं, केमिस्ट्री काय टेंटेटिव्ह येतं. सुरुवातीपासून जे मुलं लेक्चर करतात ना त्यांची कमांड आज वेगळीच आहे. तेच सांगायचं. दिस इज द चान्स टू इम्प्रूव्ह युअर सेल्फ. स्लो प्रोसेस मध्ये तुम्ही इझिली इम्प्रूव्ह होऊ शकता. ओके, सांगा इथं काय आलं. या ठिकाणी एज लिहायचा आहे. लिहिताना एज लिहायचा आहे. पहिल्यांदा काय लिहायचं रे? 2. का 2 लिहायचा? सेकंड रो. कॉलम नंबर किती आहे? फर्स्ट. या ठिकाणी किती लिहायचं आहे? सेकंड रो. व्हॉट इज द कॉलम पोझिशन? 2. अर्थ समजलं का? दिस इज कॉल्ड एज एलिमेंट पोझिशन. So A11, 12, 21, 22 called as elements. And this 11, 12, 21, 22 indicates element position. Element position. Element position कसे दाखवतात? A, I, J ने डिनोट करतात. What is mean by I? I means row. I कशाला म्हणतात? Row is the I and J is the column. I is the row and J is the column. याला म्हणतात एलिमेंट पोझिशन. कोण सांगतं रे याची खासियत काय? यांची खासियत काय? कोण सांगतं यांची खासियत काय? याची समथिंग खासियत आहे. आणि व्हॉट इज दॅट खासियत? खासियत सेज दॅट I am I equal to J. खासियत सेज दॅट I am I equal to J. बरोबर आहे का? I जेवढा आहे तेवढं J आहे. करेक्ट? बरोबर आहे का? I जेवढा आहे तेवढाच J आहे. याला म्हणतात डायगोनल एलिमेंट. इट इज कॉल्ड एज डायगोनल एलिमेंट. डायगोनल एलिमेंट. डायगोनल एलिमेंट. आणि हे जे आहेत दोन कर्तबगार त्यांना म्हणतात नॉन डायगोनल एलिमेंट्स. तसं पाहायला गेलं तर आपल्याला स्क्वेअर असेल किंवा रेक्टँग्युलर असेल तर आपण असं पण डायगोनल घेतो ना असं पण डायगोनल घेतो. पण स्पेसिफिक मॅथ्स मध्ये आणि डिटरमिनंट मॅट्रिसेस मध्ये तुम्हाला हा डायगोनल इंडिकेट केलाय which denotes same row same column same row same column. ओके, सेम रो सेम कॉलम असेल तर याला डायगोनल म्हणतात. डायगोनल एलिमेंट्स म्हणतात. मग याला काय म्हणायचं रे? नॉन डायगोनल एलिमेंट्स. these two are non diagonal elements. याला नॉन डायगोनल एलिमेंट्स म्हणतात. 1 2 2 1 1 2 2 1 नॉन डायगोनल एलिमेंट्स. त्याच्यात I इक्वल टू J नाहीये. I इक्वल टू J नाहीये. पण I लेस दॅन J आहे. I लेस दॅन J. कुठे रे? डायगोनलच्या वरती. डायगोनलच्या वरती असल्यास डायगोनलच्या वरती एलिमेंट आला की समजून घ्यायचं I इज लेस दॅन J. सांगा रे खालती आल्यास काय? खालती आल्यास काय? हा डायगोनल आहे. हा डायगोनल आहे. डायगोनलच्या वरती काही एलिमेंट्स इंडिकेट होतात. डायगोनलच्या खालती काही एलिमेंट्स इंडिकेट होतात. याला काय म्हणायचं? बिलो डायगोनल. बिलो डायगोनल. व्हॉट इज द पोझिशन? What is the position? I is greater than J. I is greater than J. बस एवढं समजलं की डिटरमिनंट खूप स्मूथली जातो. आता डिटरमिनंट खूप स्मूथली वर्क करतो. आता तुम्हाला याचा बेसिक रूल फॉलो करावा लागतो जो की फर्स्ट डायगोनलचं मल्टिप्लिकेशन घ्यायचं असतं. फर्स्ट शुड बी द डायगोनल मल्टिप्लिकेशन. डायगोनलचं पहिल्यांदा मल्टिप्लिकेशन घ्या रे. 1 into 4. सर हे खूप सोपं आहे सर, पण हा रूल आम्हाला काही माहित नव्हतं सर. पण हा रूल आम्हाला काही माहित नव्हता. म्हणजे डिसायडेशन काय ठेवलं? पहिले डायगोनलचे एलिमेंट्स मल्टिप्लाय करायचे, त्यानंतर नॉन डायगोनल एलिमेंट्स मल्टिप्लाय करतात. करेक्ट?
त्यानंतर नॉन डायगोनल एलिमेंट. नॉन डायगोनल कोण आहे? 3 into 2 आहे. आणि त्या दोन्ही मध्ये कुठलं साइन द्यायचं रे? कुठलं साइन द्यायचं? डिफरन्स साइन द्यायचं. The 4 minus 6, so answer is -2. This is the value of determinant. This is the value of determinant. That is 2 by 2. That is 2 by 2. This is the value of determinant. ही झाली तुमची determinant ची value. This is the value of the determinant. ही व्हॅल्यू आहे त्या पर्टिक्युलर डिटर्मिनंट. ओके, देऊ एक एक्झाम्पल. करणार? सॉल्व करणार का? ओके, असं ट्राय करू थोड्या वेळ, ब्लरनेस जाईल तो. ओके, I equal to J फॉर्मेशन साठी घेतलं होतं आपण डायगोनल एलिमेंट्स, अँड दीज आर टू नॉन डायगोनल फॉर्मेशन्स, डायगोनल अँड नॉन डायगोनल. क्लिअर कन्सेप्च्युअली? येस. किती जणांना जमेल? नेक्स्ट क्वेश्चन. हे लिहिलं का रे सर्वांनी? हॅव यू रिटन दिस? लिहिलं का? पहिल्यापासून चॅप्टर स्टार्ट करतोय. स्टुडंट्सला अलर्ट करा, ज्यांना खरंच जॉईन करायचंय, चांगले विद्यार्थी आहेत, मिस नका करू. एकदा सिलेबस पुढे गेला की ट्रबल खूप मोठे तयार होणार आहे. हा चॅप्टर एकदम हायर लेवलला जातो सीईटी आणि जेई मध्ये, एकदम हायर लेवलला. मी कालही लेक्चर मध्ये समजून सांगितलं काय आलं पाहिजे तुम्हाला. फंडामेंटल्स आलं पाहिजे. फंडामेंटल ज्याचे स्ट्रॉंग त्यांना काही काळजी करायची गरज नाही. तुम्ही सीईटी देताय का जेई देताय, माझा प्रश्नच नाही येतो. तुम्ही फक्त फंडामेंटल स्ट्रॉंग ठेवा. तुम्ही सांगा मला सर ही एक्झाम द्यायची आहे, यस यू कॅन क्रॅक डाऊन दॅट एक्झामिनेशन. तुम्ही ती एक्झाम क्रॅकडाऊन करू शकता. काल मी तुम्हाला ट्रायल दाखवलंय, फक्त ट्रायल होता कालचा, फक्त सीईटी आणि जेडब्ल्यू साठी ट्रायल होता. दॅट क्वेश्चन लेवल गोज ऑन इन्क्रीजिंग. तुम्ही म्हणाल हे काय गोज ऑन इन्क्रीजिंग? कॉम्प्लेक्स नंबर असा चॅप्टर आहे की त्यांच्याकडे 1,00,000 क्वेश्चन आहेत कॉम्प्लेक्स नंबर वरती. तुम्ही 1,00,000 क्वेश्चन करत बसणार का? नाही. यूज द फंडामेंटल्स आणि क्लिअर द बेसिक्स. बेसिक क्लिअर करा. फंडामेंटल वरती बेसिक्स म्हणजे आपले प्युअर मॅथमॅटिक्स मधले, म्हणजे जे की 8वी 9वी 10वी तुम्ही लर्न करता तो बेसिक्स. आणि फंडामेंटल म्हणजे जे काही 11वी मध्ये जे आहे ते पण बेसिक्सच आहेत, फक्त दोन वर्ड वेगवेगळे वापरले, बेसिक्स आणि फंडामेंटल. बेसिक म्हणजे 8वी 9वी 10वी चे कॅल्क्युलेशन स्ट्रॉंग पाहिजेत. 11वीचं जे फंडामेंटल सांगतोय ते फंडामेंटल तुम्हाला रिकॉल करावं लागतं, सतत रिकॉल करावं लागतं. जसं अँप्लिट्यूड झालं, मॅग्निट्यूड, अँप्लिट्यूड, मॉड्युलस पार्ट, राईट, कुठल्या क्वाड्रंट मध्ये कुठला अँगल येतोय, परत रिप्रेझेंटेशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर ऑन XY प्लेन म्हणलं की लाईन आलं, सर्कल आलं, बरेचसे पार्ट्स असे इन्व्हॉल्व्ह होतात. ते हळूहळू गोष्टी लर्न करायच्या. येस, झालं. हे लिहायचंय सगळं, लिहिलं का? लक्ष द्या, इथं काय सांगितलं होतं? I इक्वल टू जे आहे. याची एंट्री कशी केली रे? फर्स्ट रो फर्स्ट कॉलम असं वाचा. याला पुढं वाचा फर्स्ट रो सेकंड कॉलम. याला असं वाचा सेकंड रो नंबर 2, कॉलम नंबर 1, रो नंबर 2, कॉलम नंबर 2. या पद्धतीने रीड आउट झालं पाहिजे. या पद्धतीने रीड आउट आहे. लिहून ठेवा. आय रोचं काम करतो, जे कॉलमचं काम करतो. यांची खासियत आय इक्वल टू जे डायगोनल एलिमेंट्स. आय इज लेस दॅन जे अबाउट डायगोनल. आय इज ग्रेटर दॅन जे बिलो डायगोनल. डिटरमिनंट कसं सॉल्व्ह करतात? फर्स्ट डायगोनल एलिमेंटचं मल्टिप्लिकेशन घ्यायचंय, त्यानंतर नॉन डायगोनल घ्यायचंय तुम्हाला. फर्स्ट डायगोनली अँड देन नॉन डायगोनली असं जायचंय तुम्हाला. फर्स्ट डायगोनली अँड देन नॉन डायगोनली. आणि दोघांमध्ये कुठलं साइन वापरायचं रे? निगेटिव्ह साइन. दिस इज द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. हा जसं 2/2 साठी आहे तसंच तो 3/3 साठी सुद्धा आहे. जसं 2/2 साठी आहे तसंच 3/3 साठी आहे. हा ऍक्च्युअल कन्सेप्ट आहे तुमचा 12 साठी जो की 11th मध्ये सुद्धा लागणार आहे. 3/3 मध्ये कसं रे? 3/3 मध्ये हा फर्स्ट रो आहे, सपोज हा सेकंड रो आहे, ओके, आणि हा थर्ड रो आहे. 3 रो आणि किती कॉलम्स रे? 3 कॉलम्स. नाव 3 कॉलम्स सांगा. फर्स्ट कॉलम C1, C2 अँड C3. आता याचे एलिमेंट पोझिशन मार्क करू आपण. एलिमेंट पोझिशन मार्क करायच्यात. सांगा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम एलिमेंट इज A11,
फर्स्ट रो सेकंड कॉलम, लिहिताना रो पहिले नंतर कॉलम, लिहिताना रो पहिले कॉलम नंतर, करेक्ट. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम, फर्स्ट रो थर्ड कॉलम, करेक्ट. पुढं सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम. सर ते खूप इझी आहे सर, कसं शिकवता तुम्ही? इझी आहे, इझी आहे. लॉंग लक्षात ठेवायचंय, लॉंग लक्षात ठेवायचंय. छोट्या छोट्या गोष्टी विसरतात आणि नंतर तुमची जम्बलिंग चालू होते, नंतर तुमची जम्बलिंग चालू होते. थर्ड रो फर्स्ट कॉलम, थर्ड रो सेकंड कॉलम, थर्ड रो थर्ड कॉलम. शिकायची वन मोर खासियत, वन मोर खासियत. अरे डायगोनलची नाही रे, हे तर शिकवलं मी तुम्हाला, हे तर शिकवलं मी तुम्हाला. डायगोनलची खासियत नाही सांगत आहे मी तुम्हाला. अजून काहीतरी याच्यामध्ये, अजून काहीतरी आहे याच्यामध्ये. काय सर त्याच्यामध्ये? यस, त्याच्यामध्ये नवीन काहीतरी आहे. सध्या एवढा पार्ट कम्प्लीट करू आपण. दिस इज डायगोनल पार्ट विच इज आय इक्वल टू जे. ही खासियत नाही रे, अजून आहे नवीन दुसरी. दुसरी अजून एक आहे, लेस आय इज लेस दॅन जे अबाउट डायगोनल एलिमेंट. I less than j, I less than j, I less than j. Agreed. Now I is greater than j, I greater than j, I greater than j, I greater than j. लक्षात ठेवा, लक्षात. I greater than j below diagonal element, above diagonal element. ओके, झालं. सर तुम्ही काहीतरी खासियत खासियत सांगत होता. येस, ती खासियत अशी आहे, 2x2 मध्ये 2x2 मध्ये 1+1 किती रे? 2. 2x2 डिटरमिनंट मध्ये आपण हा क्रॉस चेक घेतो. 1+1 इज द 2. इवन नंबर आहे, पॉझिटिव्ह. 1+2 किती रे? 3. ऑड आहे, निगेटिव्ह. 2+1 किती? 2+1 किती? 3. निगेटिव्ह. 2+2 किती? 4. पॉझिटिव्ह. ओके, तसं इथं सांगा. आणि याचा यूज खूप मोठा आहे पुढे तुम्हाला, याचा यूज खूप मोठा आहे पुढे तुम्हाला. सांगा 3x3 मध्ये काय असेल? 3x3 मध्ये काय असेल? दॅट इज द न्यू खासियत. 1+1 2 पॉझिटिव्ह, 1+2 3 निगेटिव्ह, 1+3 4 पॉझिटिव्ह. सांगा रे नेक्स्ट साइन कुठलं? इथलं साइन कुठलं? मग इथं साइन कुठलं? आता या ठिकाणी कुठलं साइन देऊ? आता कसं काउंट करतात? 1+1 2, इवन नंबर, पॉझिटिव्ह. 1+2 3, ऑड, निगेटिव्ह. 1+3 4, राईट. इवन का ऑड? इवन, पॉझिटिव्ह. आता सांगा रे साइन कुठलं? आता सांगा साइन कुठलं? 2+1 3 निगेटिव्ह, 2+2 4 पॉझिटिव्ह, 2+3 निगेटिव्ह. अल्टरनेट पॉझिटिव्ह निगेटिव्ह सारखं साइन आहे. 3+1 4, 3+2 5, 3+3 6. Positive na? Yes, correct. Write down this. This is important in coming part. Coming part, coming soon. Coming soon मध्ये महत्वाचं आहे. Coming soon मध्ये महत्वाचं आहे. So work it out, work it out properly, properly लिहायचं. Properly लिहायचंय, समजून लिहायचंय. Properly लिहायचंय, समजून लिहायचंय. Coming soon मध्ये येणार आहे हा पार्ट. Coming soon मध्ये येणार आहे. ओके, द व्हॅल्यू ऑफ डिटरमिनंट कन्सेप्ट चालू आहे आपला 2x2 साठी. 2x2 कसा सॉल्व्ह करायचा हे तुम्हाला सांगितलं. गिव एक्झाम्पल्स. सो टेक द एक्झाम्पल. 2x2 साठी नवीन एक्झाम्पल. ओके, सो एक्सरसाइज 4.1, पेज नंबर 63. पेज नंबर 63, पेज 63. एक्सरसाइज 4.1. एक्सरसाइज 4.1, क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 1 मधला व्हॅल्यू ऑफ डिटरमिनंट मधला पहिला क्वेश्चन. सो डिटरमिनंट इज 2 - 4, 2 - 4 7 - 15, 7 - 15. ओके, डू इट फास्ट पटापट and tell me the answer. डू इट फास्ट पटापट and tell me the answer. हे झालं का? हे सगळ्यांचं झालं का? व्यवस्थित दिसतं का? आहे ना क्लिअरिटी? लाईट लावायचा. लाईटनी काय प्रॉब्लेम होतो काय माहिती, तो आज शेडिंगच दाखवतोय. कदाचित क्लाउड मुळे प्रॉब्लेम होत असावं असं वाटतंय, नेटवर्क इश्यू मे बी त्यामुळे. ओके, नम्रता व्हेरी गुड. यस, अजून कोणी? याचा आन्सर बी फास्ट अँड क्विक. बी फास्ट अँड क्विक. ओके, करू रफ हे? झालं सर्वांचं? रफ करू का? हे झालं का सर्वांचं? हे कम्प्लीट?
Can I rub this? टू बाय टू डिटरमिनंट सिम्प्लिफिकेशन साठी फर्स्ट डायगोनली जायचं. फर्स्ट डायगोनली जायचंय. 2 -4 7 -15 डिटरमिनंट डी ने दाखवतात जनरली. सो फर्स्ट डायगोनली क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायचं तुम्हाला. डायगोनली क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायचंय. सो 2 × -15 2 × -15 परत मायनस साइन 7 × -4. Okay, so this is -30 and this minus tucker each other and it becomes 28 plus 28. This minus and this minus becomes tucker each other and minus becomes plus, and 7 × 4 is 28. So final answer is -2 and A laga chauka -2 ka. Correct? -2 is the answer. Do next question. Try 2 by 2. Very easy concept. Very easy concept. 2i, right? And then 3, 4 minus I. Okay, 2i, 3, 4 minus I. Okay, what is your answer? Now check kara. Kone reha? Kone I equal to root of -1 ahe. I square -1. I raised to 3. I square into I. That is minus I. I raised to 4. I square into I square. That is 1 × 1. -1 × -1. That is +1. Remember this. Remember this. This is very important. लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला. So what should be the value of this determinant now? या determinant साठी vertical 2 line ni determinant दाखवतात. Okay, do the diagonally multiplication first. First diagonally and then non-diagonally and then non-diagonally. Okay, सांगा 2i चा square minus 3 × 4. I square किती रे बाबांनो? I square ची व्हॅल्यू किती? -1. चॅप्टर कुठला? कॉम्प्लेक्स नंबर. कुठला नंबर? इमॅजिनरी. सर कॉर्नर साइड ऑफ द स्क्रीन शाइन्स होते. ही साइड. ओके, विल डू समथिंग. ओके, कमी झाली शायनिंग. ओके, स्टार्ट. काय होईल इथं? 2i चा स्क्वेअर. 2i चा स्क्वेअर. I square ची व्हॅल्यू I square is -1. 2 × -1 -12. So final answer -2 -12. किती जणांनी आन्सर करेक्ट दिलं होतं रे? अरे 10. कुठून आलं? हर्षल सॉरी. हर्षल कुठून आलं? श्रावणी रॉंग. नम्रता करेक्ट होतं. मेधल आन्सर ओके, प्रीवियस क्वेश्चनचं दिलेलं का? नम्रता आन्सर करेक्ट होतं. वर्षिका आन्सर रॉंग होतं. तनिष्का रॉंग. श्रावणी पायगुडे रॉंग. दुर्गेश्वरी रॉंग. हर्षल रॉंग. श्लोक नंतर करेक्ट केलं का? यस, श्लोक करेक्ट होता आन्सर. कौशल करेक्ट. 2 × I चा स्क्वेअर येणार तिथं आणि I स्क्वेअर ची व्हॅल्यू -I आहे का तो? यस, -I आहे. सॉरी, यस बरोबर आहे वर्षिका. वर्षिका बरोबर आहे. -I आहे त्यामुळे तो काय असेल? -2i²
इथं मायनस साइन असेल, हा मायनस याला धडकेल, मायनस मायनस प्लस 2 झालं, बरोबर आहे. मायनस मायनस प्लस 2 मायनस 12 मायनस 10 इज द करेक्ट आन्सर. प्लस 10 नाही पण मायनस 10 इज द करेक्ट. सुयश क्वेश्चन चेंज केला का? हर्ष क्वेश्चन चेंज केला का तुम्ही? वर्षिका आन्सर काय दिलेलं मग? मायनस 10 दिले ना? यस तनिष, तनिष्का, श्रावणी बरोबर होते तुमचे आन्सर्स मध्ये. चेक करा. परत सांगू का काय गडबड झालेली? या ठिकाणी सांगतो, लक्ष द्या काय मिस्टेक झालेली, केअरफुली राहावं लागतं त्यामुळं. यस सर तुमचं चुकलं, ऍग्री करा. मिस्टेक तर होणार, असं काही नाहीये, फक्त करेक्ट करा त्याला व्यवस्थितपणे. 2i मायनस आय किती झालं रे? हा मायनस साइन पहिले बाहेर घेतोय, नंतर 2i चा किती बनेल? स्क्वेअर. 2i त्याचा स्क्वेअर, 2i त्याचा स्क्वेअर, 2 इंटू आय त्याचा स्क्वेअर मायनस साइन 4 इंटू 3, 4 इंटू 3, सो मायनस 2 आय स्क्वेअर ची व्हॅल्यू मायनस 1. ऍक्च्युली हा पॉझिटिव्ह घेतला मी घेताना पॉझिटिव्ह घेतला, पण तो निगेटिव्ह आहे, शुअर निगेटिव्ह आहे. आय स्क्वेअर ची व्हॅल्यू मायनस 1, मायनस 12. लक्ष द्या इथं मल्टिप्लिकेशन आहे, मायनस मायनस प्लस 2 प्लस 2 मायनस 12. सो आन्सर इज मायनस 10 इज द करेक्ट आन्सर. Minus 10 is the correct answer. Minus 10 is the correct answer. Okay, clear about 2 by 2? Any doubt? कुणाला काही डाऊट रे? 2 by 2 बद्दल any शंका? Now 3 by 3. We have to learn 3 by 3. We have to learn the 3 by 3 concept. We have to evaluate 3 by 3. Kitty by kitty? 3 by 3 determinant. Okay. So find the value of 3 by 3 म्हणून concept. 3 by 3 चा determinant तुम्हाला काढायचा. Okay. So start the process. 2 by 2 मला वाटतं easy आहे आणि तुम्ही तो easily tackle सुद्धा करू शकता. Easily tackle करू शकता. We need to work out on 3 by 3. It's new for all. सगळ्यांसाठी नवीन आहे. Okay, just wait. I will rub this part first. या ठिकाणी 3 by 3. How to simplify the 3 by 3 concept? Okay, take down the question. Question is 3 minus 4 and 5, I think, right? 3 minus 4, 5. 1, 1 minus 2. 1, 1 minus 2, 2, 3, 1. 2, 3, 1. Use this rule for addition, subtraction, sign साठी. Addition, subtraction, sign साठी इथं प्लस मायनस प्लस आता पाहिलं आपण मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस फॉर्म, राईट? हे तुम्हाला युटिलाइज करा. रो नंबर 1, रो नंबर 2, रो नंबर 3 साठी. कॉलम नंबर 1, कॉलम नंबर 2, कॉलम नंबर 3. We can solve this determinant. या determinant ची तुम्हाला व्हॅल्यू काढायची, राईट? So write down the determinant once again. 3 minus 4, 5, 1, 1 minus 2, 2, 3, 1. क्वेश्चन परत एकदा लिहा आन्सर मध्ये. ओके, या फॉर्मॅट ऑफ डिटर्मिनंट ची व्हॅल्यू तुम्हाला काढायची. या फॉर्म ऑफ डिटर्मिनंट ची व्हॅल्यू तुम्हाला काढायची. या फॉर्म ऑफ डिटर्मिनंट ची व्हॅल्यू तुम्हाला काढायची. ओके, सो 3 minus 4, 5, 1, 1 minus 2 and 2, 3, 1. हा क्वेश्चन आहे. डिटर्मिनंट ची व्हॅल्यू काढायची. हाऊ टू कॅल्क्युलेट द डिटर्मिनंट व्हॅल्यू? ओके, लक्ष द्या सर्वांनी. फर्स्ट रोनी जातोय आपण. इथला एलिमेंट पॉझिटिव्ह आहे, माइंड करा फक्त. इथला एलिमेंट पॉझिटिव्ह आहे म्हणजे 3 हा पॉझिटिव्ह घ्यायचा, घेतला. आणि 3 by 3 ला 2 by 2 मध्ये आणतात म्हणजे कन्वर्ट करतात. 3 by 3 ला 2 by 2 मध्ये कन्वर्ट करताना लक्ष द्या 3
ज्याच्यामध्ये आहे त्याचा रो आणि कॉलम हाईड करा. रो कॉलम हाईड करा. उरलेले 4 एलिमेंट्स 3 ज्या रो मध्ये आहे तो रो कॉलम हाईड करा. उरलेले 4 एलिमेंट्स 2x2 म्हणून कन्वर्ट करा. इथे उरलेले 4 एलिमेंट्स कोण कोण आहे रे? 1 -2 3 1 इथे लिहायचं. राईट, 1 -2 1 -2 3 and 1 तिथे लिहायचं आहे. 1 -2 3 and 1 चेक करा. इथं जो 3 आहे त्याचा रो कॉलम हाईड केला. रो कॉलम हाईड करा. उरलेले 4 एलिमेंट्स इथे लिहायचं. उरलेले 4 एलिमेंट्स इथे लिहायचे. क्लिअर? आता कुठलं साइन घ्यायचं रे? आता आपण निगेटिव्ह साइन उचलायचं. नाव पिक अप द निगेटिव्ह साइन. राईट, रो नंबर 1 साठी नेक्स्ट एलिमेंट ऑलरेडी -4 आहे, तिथला मायनस तिथून उचला, इथं घ्या. ऑलरेडी रो नंबर 2 मधला एलिमेंट -4 आहे, कळालं? आता परत वर्टिकल 2 लाईन्स 3x3 ला 2x2 मध्ये कन्वर्ट करायचं असतं, लक्षात ठेवा. त्याच्या पुढचा एलिमेंट काय? पॉझिटिव्ह आहे. त्याच्या पुढचा एलिमेंट इथं 5 आहे म्हणून तो 5 येणार आणि परत वर्टिकल 2 लाईन. आता समजलं? सो या ठिकाणी सिंपल सांगितलं जातं, जर तुम्ही फर्स्ट रो ने सॉल्व्ह करत असाल तर पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह साइन घ्यायचे. एकदा पॉझिटिव्ह घ्यायचं, एकदा निगेटिव्ह घ्यायचं, एकदा पॉझिटिव्ह घ्यायचं. क्लिअर? सो इथला एलिमेंट फर्स्ट रोचा इथे याचा रो कॉलम हाईड करतात. 3 असलेला रो कॉलम हाईड. राईट, उरलेले 4 एलिमेंट्स इथं. सांगा परत, -4 असलेला रो कॉलम हाईड करा आणि एलिमेंट्स लिहा. -4 असलेला रो कॉलम हाईड करा आणि एलिमेंट्स लिहा. -4 असलेला रो कॉलम हाईड करा आणि एलिमेंट लिहा. काय येईल सांगा बरं? काय येईल आता? -4 असलेला रो हाईड केला. करेक्ट, रो हाईड केला. -4 असलेला कॉलम हाईड केला. -4 असलेला रो आणि कॉलम हाईड करून ठेवला. रिमेनिंग 4 एलिमेंट्स 1 -2 2 1. राईट, 2x2 मध्ये इथं लिहा. इथं लिहा, चेक करा. -4 जो आहे त्याचा रो आणि कॉलम हाईड करा. उरलेले 4 एलिमेंट्स या ठिकाणी लिहायचे. सांगा कोण उरणार? 1 -2. आपली नजर ठेवा, नजर बसली पाहिजे याच्यावर. 2 आणि 1, 2 आणि 1. करेक्ट. नेक्स्ट. येस रिपीट तर होईलच, बऱ्याच वेळेस रिपीट होणार आहे. टेन्शन नका घेऊ, टेन्शन घेऊ नका. 3 इथं घेतला, बरोबर आहे. 3 इथं घेतला. 3 असणारा रो कॉलम हाईड केला. 3 असणारा रो लपून ठेवा. हा रो असतो. रो आणि कॉलम, हा कॉलम असतो. हा रो आहे, हा कॉलम आहे, हाईड करा. उरलेले 4 एलिमेंट्स 2x2 म्हणून इथं आले. झालं कंप्लीट. पुढची स्टेप. पुढच्या स्टेप मध्ये -4 ला टार्गेट करा. -4 असणारा रो लपवा, हाईड करा. कॉलम हाईड करा. रो कॉलम हाईड झाले इथले. रो कॉलम हाईड झाले का इथले? येस. उरलेले 4 एलिमेंट्स काय करायचं? 2x2 म्हणून 1 -2 2 आणि 1 इथं लिहायचं. घेतलं? सांगा बरं तीच प्रोसेस 5 साठी कशी घेणार आणि कुठले एलिमेंट्स? तीच प्रोसेस 5 साठी कशी घेणार आणि आन्सर इज व्हॉट? 5 साठी सेम प्रोसेस फॉलो करायची. सांगा रे काय करणार? 5 असलेला रो लपून ठेवा, कॉलम लपून ठेवा. रो कॉलम हाईड करा. अर्थ समजतोय? इथला जो 5 आहे त्याच्यासाठी सरळ असं करा. हा रो गायब करा, कॉलम गायब करा. उरलेले 4 एलिमेंट्स इथले उचलून इथे ठेवायचे. चेक करा काय झालं मग. 1 1 2 3 1 1 2 3. लक्ष द्या परत एकदा, इकडं लक्ष द्या. 3 असणारा रो हाईड, याला रो म्हणायचं. रो हाईड, कॉलम हाईड. उरलेले 4 एलिमेंट्स 2x2 म्हणून कन्वर्ट करायचं, म्हणून 3x3 2x2 मध्ये आणायचं शिका पहिल्यांदा. राईट. आता नेक्स्ट स्टेप. -4 असणारा रो हाईड, कॉलम हाईड. उरलेले 4 एलिमेंट्स 1 -2 2 आणि 1 2x2 म्हणून घ्यायचे. करेक्ट. -4 असलेला रो हाईड, कॉलम हाईड. उरलेले 4 एलिमेंट 1 -2 2 आणि 1 तो इथे लिहायचा. करेक्ट. आता 5 घ्यायचा. 5 असलेला रो कॉलम हाईड करा रे. 5 असणारा रो कॉलम हाईड करा. उरलेले 4 एलिमेंट्स 1 1 2 3 1 1 2 3. झेपलं का?
झेपलं का प्रत्येकाला येस सर, कळालं सर. नसेल तर नो म्हणा, असं काही नाही. नसेल तर नो म्हणला तर परत सांगेल, काही हरकत नाही. नसेल समजलं तर परत सांगेल, काही हरकत नाहीये. क्लिअर? एव्हरीवन प्रत्येक जण. क्लिअर? पुढं खूप मोठी लिंक तयार होणार आहे, त्यामुळे परत सांगू शकतो. आता परत सांगू शकतो, काय अडचण असेल तर. इच अँड एव्हरी स्टुडंटला आलंच पाहिजे. प्रत्येक स्टुडंटला आलं पाहिजे. ओके ओके. वर्षिका, काय हरकत नाही. इकडे लक्ष द्या परत एकदा. इथला 3 या ठिकाणी इमॅजिन करायचा आहे. किती येतो? पॉझिटिव्ह. मी याचं कारण सांगितलंय तुम्हाला. फर्स्ट रो, फर्स्ट कॉलम 1 + 1 2, 1 + 2 3 निगेटिव्ह, 1 + 3 4 पॉझिटिव्ह. हे साइन क्लिअर आहे? पॉझिटिव्ह निगेटिव्ह राईट. या ठिकाणी पॉझिटिव्ह पाहिजे, या ठिकाणी निगेटिव्ह पाहिजे, इथं पॉझिटिव्ह पाहिजे. हे माइंड करा पहिल्यांदा. 3/3 ला कशात कन्वर्ट करतात? 2/2 मध्ये कन्वर्ट करतात. 3/3 ला 2/2 मध्ये कन्वर्ट करतात. 3/3 ला 2/2 मध्ये कन्वर्ट करायचं आहे. कसं करतात? इथला 3 उचलायचा आहे, पॉझिटिव्ह साइन आहे त्याचं, तिथं ऑब्झर्व करा. हा पॉझिटिव्ह साइन घेऊन येणार आहे, राईट. इथं जरी निगेटिव्ह असेल तरी फक्त बाहेर पॉझिटिव्ह. आपण हा लिहित नाही कधीच, बरोबर आहे? आपण लिहित नाही कधी तो. म्हणजे 3 उचलून इथं ठेवायचं. आता 3 असणारा रो लपवा. 3 असणारा हा कम्प्लीट रो हाईड करून ठेवायचा, कम्प्लीट कॉलम हाईड करून ठेवायचा. उरलेले 4 एलिमेंट्स 2/2 म्हणून कन्वर्ट केले, राईट. आता मला सांगा, ऑलरेडी कुठलं साइन आहे इथं? मायनस साइन आहे. तो उचलला, इथं ठेवला, राईट. ऑलरेडी 4 ला अटॅच निगेटिव्ह साइन आहे, तो सुद्धा उचलून इथं ठेवला, राईट. आता मला हे 2/2 लिहायचंय. कसं लिहिणार? या 4 साठी रो हाईड करा. याला रो म्हणायचं. -4 ज्याच्यामध्ये आहे त्याचा रो हाईड करा, कॉलम हाईड करा. -4 वाला कॉलम हाईड करायचा, -4 वाला रो हाईड करायचा आहे. रो कॉलम हाईड करून ठेवला. उरलेले 4 एलिमेंट्स 1 2 3 4 2/2 म्हणून आले. 2/2 म्हणून आले. पुढचा एलिमेंट 5 आहे आणि तो पॉझिटिव्ह आहे. चेक करा इथं. आता 5 असणारा रो हाईड, कॉलम हाईड, रो हाईड, कॉलम हाईड. रो हाईड करायचा आहे, कॉलम हाईड करायचा आहे. उरलेले 4 एलिमेंट्स 1 1 2 3, 1 1 2 3 तो इथे लिहायचा आहे. 1 1 2 3. बस. आता 2/2 सॉल्व्ह करायचं आणि फायनल आन्सर. 2/2 सॉल्व्ह करून फायनल आन्सर. 2/2 सॉल्व्ह करून फायनल आन्सर. हा 3 बाहेरच ठेवायचा. याला पहिल्यांदा डायगोनली घ्यायचं तुम्हाला, राईट. नंतर नॉन डायगोनल. 2/2 माहिती ना, आता तर सॉल्व्ह केलं आपण, तसं सॉल्व्ह करायचं. सांगा इथं ब्रॅकेट मध्ये 1 × 1, राईट. पुढचं साइन मायनस असतं. 3 × -2, 3 × -2, 3 × -2. आता हे फास्ट करायला शिकावं लागतं तुम्हाला नंतर. इथला मायनस आणि इथला मायनस काय झाला? +4. परत इथले कॅल्क्युलेशन. इथं तुम्हाला परत कसं जायचं आहे? डायगोनली फर्स्ट. इथं डायगोनली फर्स्ट. काय होईल? 1 × 1, 1 × 1 -2 × -2, 2 × -2. याचा नंतर कॅल्क्युलेशन घ्यायचं. लक्ष द्या. हा डायगोनली फर्स्ट आणि नंतर नॉन डायगोनल, जसं 2/2 मध्ये घेतला. हा फर्स्ट डायगोनल, त्यानंतर नॉन डायगोनल, या पद्धतीने. +5 इंटू ब्रॅकेट 3 × 1, 3 × 1 -2 × 1, 2 × 1. फर्स्ट कसं जायचंय? डायगोनली जायचं. फर्स्ट डायगोनली आणि त्यानंतर नॉन डायगोनली जायचं. करेक्ट. सांगा फायनल आन्सर किती जणांचं मॅच होईल ते पाहायचं मला. येस, फायनल आन्सर ना. निगेटिव्ह आला तर निगेटिव्ह घ्यायचं, पॉझिटिव्ह आला तर पॉझिटिव्ह. इथं समजा 3 निगेटिव्ह आहे तर निगेटिव्ह 3 घ्यायचा आहे. आता चेक करा ना, -4 ला मी चेंज केलं का? नाही केलं. इथलं साइन सांगतं, इथलं पहिलं साइन पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, पॉझिटिव्ह. क्लिअर आहे दिव्यांग? या ठिकाणी पॉझिटिव्ह, या ठिकाणी निगेटिव्ह, या ठिकाणी पॉझिटिव्ह, तसं अल्टरनेट घ्यायचंय. सांगा फायनल आन्सर किती? मग फायनल आन्सर किती? परत सांगतोय, चॅप्टर नवीन चालू केलेला आहे. यू कॅन सजेस्ट टू युअर फ्रेंड्स. ते त्यांच्या पद्धतीने 2 दिवस अटेंड करू द्या. ऍडमिशन घेतील नाही घेतील हा वेगळा कन्सर्न आहे. हुशार विद्यार्थ्यांनी खरंच टाइम गमवू नये, हे सजेशन आहे. गमवू नये. अशा छोट्या गोष्टी इतक्या आहेत, खूप आहेत, या 1000 ऑफ गोष्टी आहेत.
या गोष्टी आल्याशिवाय पुढचा मार्ग नाहीये, आल्याशिवाय पुढचा मार्ग नाहीये. वर्किंग लोड वाढत जातो. आता तुम्ही पहा, फिजिक्स डिफरंट लेवलला चाललंय, केमिस्ट्री डिफरंट लेवलला चाललंय. ऑलरेडी मी तुम्हाला सांगतो फंडामेंटल गायब झाले की केमिस्ट्री समजत नाही. लर्न करा, सरांना रिक्वेस्ट करा, व्हिडिओ लेक्चर्स घ्या त्यांचे, कम्प्लीट करा, ते कम्प्लीट करा. ही प्रोसेस करून ठेवा आता. यू विल बी इन सेफ झोन. हळूहळू तुम्ही सेफ झोन मध्ये जाल. अदरवाईज मी तुम्हाला सांगतो, या छोट्या छोट्या गोष्टी लर्न करताना खूप दमछाक होते, नंतर खूप दमछाक होते आणि एवढं डिटेल मध्ये कोणी सांगत नाही. आज वेळ आहे तर सांगतायत, त्याचा हेल्प घ्या, त्याची हेल्प घ्या. खूप सपोर्टिव्ह राहील तुम्हाला, हे सगळं खूप सपोर्टिव्ह राहिलं. भरभर घेतात, मिटून टाकतात, कळू सुद्धा देत नाही काय चाललंय ते. इतकं फास्ट आहे सगळीकडे. आता वेळ आहे, लर्न करून ठेवा गोष्टी, खूप उपयोगाला येईल तुम्हाला. या ठिकाणी 3 कॉलेज काही घेत नाही. कुठलंच कॉलेज 11वी-12वीच्या मुलांना विचारा, कॉलेजच्या भरोश्यावर राहू नका. कॉलेजचा भरोसा भरपूर डेंजर आहे. 3 into 2 6. ओके, इथला मायनस प्लस 3 into 2 6, 1 into 1 1 प्लस 4 into ब्रॅकेट 4 into 1 into 1 1. इथला मायनस आणि इथला मायनस काय होणार, प्लस 2 into 2 4. चेक करा, प्लस 5 into ब्रॅकेट 3 into 1 3 minus 2. झालं इथपर्यंत. चेक करा पुढचा पार्ट. आन्सर इज व्हॉट, किती येतं आन्सर, लक्ष द्या. इथं 1, हा मायनस मायनस प्लस, इथं 6 प्लस 4, 1 into 1 1 मायनस मायनस प्लस 4 झाला, हा प्लस 5, 3 into 1 हा 3 झाला, मायनस 2 3 minus 2 1 3 into किती 7 प्लस 4 into किती 5 प्लस 5 into किती 1 21 20 and 5. So total answer is 46 is the correct answer. 46 is the correct answer. चेक करा रे, ज्यांचं चुकलं होतं त्यांनी, ज्यांचं आन्सर चुकलं होतं ते करेक्शन करा, त्यांनी. श्लोक, कशाला गडबड केली श्लोक? पुष्कर, गडबड नकोय. आन्सर एकदाच काढायचं व्यवस्थित आणि करेक्ट करायचं. मिस्टेक झाली नाही पाहिजे, मिस्टेक होता का मने, मिस्टेक झाली नाही पाहिजे. क्लियर? गिव एक क्वेश्चन, ट्राय करणार. 3/3 2/3 3/3 आलंच पाहिजे. काय केलं पाहिजे? आलं पाहिजे. घ्या क्वेश्चन. 1 3 0 1 3 0 1 3 0 फर्स्ट रो आहे. सेकंड 2 minus 1 2 2 minus 1 2 minus 1 2 1 minus 1 2 1. Calculate the value of this determinant. या डिटर्मिनंटची व्हॅल्यू तुम्हाला काढायची आहे, ज्याचा फर्स्ट रो 1 3 0 आहे, सेकंड रो 2 minus 1 2 आहे and third row minus 1 2 1 आहे. So calculate the value of its determinant. So start the process. काय लक्षात ठेवायचंय, इथं प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस, हे का लिहितं परत परत, त्याचा अर्थ समजेल तुम्हाला थोड्या वेळात. ओके, डी 2/2 मध्ये कन्वर्ट करायचं. इथला पहिला एलिमेंट घ्या रे, किती आहे 1 1 इथं मार्क करा. 2/2 लिहायचा.
सेकंड पुढचा एलिमेंट किती आहे 3 पण साइन कुठलं -3 परत 2/2 लिहायचं आहे. जमेल का? त्यानंतर सगळ्यात शेवटचा 0 पण तो प्लस घ्यायचा आहे. 0 घ्यायचा आहे पण प्लस घ्यायचा आहे 2/2 लिहायचा आहे. मला इथपर्यंत ओके. नाउ हाऊ टू राईट द एलिमेंट. हाऊ टू राईट द एलिमेंट. एलिमेंट लिहिताना इथला पहिला 1 टार्गेट करा. या 1 साठी हा जो रो आहे तो कमी करा आणि हा जो कॉलम आहे तो कमी करा. रो आणि कॉलम या दोन गोष्टी 1 साठी कमी करा. केलं का कमी? राईट. उरलेले 4 एलिमेंट्स लिहायचे. 1 2 3 4 लिहा. उरलेले 4 एलिमेंट्स -1 2 2 1 करेक्ट. झेपलं का? झेप्या की नाही झेप्या? ओके. या पद्धतीने पुढचा एलिमेंट जायचा आपल्याला. पुढचा एलिमेंट टार्गेट करा. 3 ला टार्गेट करा. 3 ला टार्गेट करायचं. सांगा 3 बाबतीत काय होईल? 3 बाबतीत इथला रो हाईड करा. इथला कॉलम केलं का हाईड? रो कॉलम हाईड केलं. 3 बाबतीत रो आणि कॉलम हाईड केलं. उरलेले 4 एलिमेंट्स 2 2 -1 आणि 1 कोणासाठी? 3 साठी. 3 साठी तसं व्हायचं 2 2 -1 आणि 1 शेवटचा 0 त्याच्या बाबतीत सुद्धा रो कॉलम हाईड करा. च्या बाबतीत सुद्धा रो कॉलम हाईड करा. 2 -1 आणि 2 चेक करा. 0 साठी असं सिच्युएशन असेल 2 -1 आणि 2 1 2 3 4 हे एलिमेंट्स असतात. राईट इन दिस वे अँड टेल मी द फायनल आन्सर. फायनल आन्सर कसं काढणार? फायनल आन्सर 1 इंटू ब्रॅकेट याला क्रॉस करा. -1 इंटू 1 दोघांमध्ये निगेटिव्ह साइन 2 इंटू 2 इथला निगेटिव्ह साइन 2 इंटू 1 इथं क्रॉस जायचं. इकडं 2 इंटू -1 निगेटिव्ह साइन द्यायचं दोघांमध्ये. इथं निगेटिव्ह साइन पुढचा प्लस 0 इंटू समथिंग किती रे 0 त्यामुळे शेवटचा 0. शेवटचा नो डाऊट 0 का 0 इंटू whatever may be the calculation is a big 0 right is big 0. 0 येणार आहे तिथं काही गरज नाहीये त्याची कॅल्क्युलेशनची. नेक्स्ट कारण इथला 0 हा 0 तयार करतो. 1 -1 -2 -4 झाला. -3 into bracket 2 into 1 is 2 minus plus 2 minus plus 2 plus पुढचा 0. So -5 -3 into bracket 4 पुढचं लिहायची गरज नाही. -5 -12 minus किती रे -17 is the answer. -17 is the answer. Yes, Pushkar, correct. Shruti, yes. Ashutosh, Vivek, Swarali, yes. Kanishk, Vidaj, Sakshi Deshmukh, first answer given, then Namrata, then Rachna. Very good. Now you are clear. बरोबर आहे ना? क्लिअर का? नाउ न्यू कन्सेप्ट. याच्यामध्येच कधी कधी तुम्हाला क्वेश्चन असतो सॉल्व बाय अलोंग द थर्ड सेकंड रो. सॉल्व बाय युजिंग सेकंड रो कंपल्सरी असतात. हाच क्वेश्चन बाय युजिंग सेकंड रो असतो. हाच क्वेश्चन बाय युजिंग सेकंड रो. सेकंड रोचा यूज करून तुम्हाला सिम्प्लिफाय करायचा असेल तर असं एक्झाम मध्ये येतं कधी कधी 11th ला येऊ शकतं. बाकी तुम्ही सीईटीला कुठल्या मेथडने गेलात काही इश्यू नसतो पण तुम्हाला माहित असावं त्यामुळे सांगताय. माहित असावं त्यामुळे फक्त कन्सर्न सांगताय. लक्ष द्या. सेकंड रो नी जायचंय म्हणजे काय? सेकंड रो नी जायचंय म्हणजे R2 चा युटिलाइज करायचा आहे सॉल्व करताना. इथं मायनस आहे इथं प्लस आहे इथं मायनस. ओके
सो हाऊ टू गो बाय द सेकंड रो. सेकंड रो काय आहे? सेकंड रो 2 -1 2 आहे. या रोनी सॉल्व्ह करायचं. 2 -1 आणि 2 आहे. या रोनी सॉल्व्ह करायचा आहे क्वेश्चन तुम्हाला. ओके. एक्झाम मध्ये मेन्शन असतं 11च्या सॉल्व्ह बाय युजिंग सेकंड रो. ओके. सो सेकंड रो साठी हाच डिटर्मिनंट. पहिलं कुठलं साइन राहील? मायनस. राईट. इथं काय आहे? 2 आहे. मग -2. परत 2/2 मध्ये लिहा. राईट. पुढचं साइन चेक करा. -1 आहे पण इथं प्लस आहे. पहिले प्लस लिहितोय त्यानंतर -1. इथला -1 इथं. वी आर युजिंग सेकंड रो. सेकंड रो नी क्वेश्चन सॉल्व्ह करायचा. बाय सेकंड रो. हा क्वेश्चन सेम आहे. बाय सेकंड रो नी सॉल्व्ह करायचा. सेकंड रो नी सॉल्व्ह करायचा मला. ओके. सो सेकंड रो साठी पहिला एलिमेंट मी लिहिला 2 इथं, पण साइन कुठलं रे? साइन कुठलं? -1. आता पुढचं साइन कुठलं? प्लस. तो इथं घेतला. एलिमेंट इथून इथं घेतला. 2/2 टाकला. शेवटचा एलिमेंट 2 आहे पण तो काय पाहिजे? तो काय पाहिजे? निगेटिव्ह पाहिजे. इट मस्ट बी मायनस आणि अगेन 2/2. इट मस्ट बी मायनस बट 2. मायनस बट 2 आणि 2/2. सो स्टार्ट द प्रोसेस. आन्सर किती आता? यस श्रावण रॉंग. आन्सर किती? स्टार्ट द सेम प्रोसेस. श्रावण पायगुडे सर. यस पायगुडे रॉंग. आन्सर रॉंग. नम्रता आन्सर रॉंग. नम्रता आन्सर रॉंग. विचार करा. जशी प्रोसेस मग शिकवली सेम वे ने जायचं. नम्रता रॉंग. साक्षी किती येईल आन्सर? किती येईल आन्सर? चेक करा काय सांगितलेलं मग. इथला एलिमेंट इथं उचललं. राईट. त्या बाबतीत त्याचा रो आणि कॉलम हाईड करा. कॉलम हाईड केला. रो हाईड करा. आता रो सुद्धा हाईड करा. कॉलम रो दोन्ही पोझिशन्स हाईड केल्या. ज्यामध्ये 2 आहे त्याचा रो कॉलम हाईड करा. उरलेले 4 एलिमेंट्स 2/2 म्हणून लिहायचे. उरलेले 4 एलिमेंट्स 2/2 म्हणून लिहायचे. सांगा रे 2/2 किती आला? 3 0 2 1. करेक्ट. झालं का हे? लक्ष द्या. या 2 बद्दल आपल्याला डिस्कस करायचं आहे. या 2 बद्दल. याचा कॉलम हाईड करा, रो हाईड करा. कॉलम रो हाईड करून ठेवला. उरलेले 4 एलिमेंट्स याच्यामध्ये लिहायचे. आता पुढचं डिस्कशन. इथं -1 आहे. या -1 साठी रो गायब करा. कॉलम गायब केला. रो गायब केला. उरलेले एलिमेंट्स हे कॉर्नर एलिमेंट्स राहतात. 1 0 राईट. आणि -1 1. -1 1. तुम्हाला या पद्धतीने ऑब्झर्व करायला पाहिजे. -1 साठी रो कॉलम हाईड केला. -1 साठी रो कॉलम हाईड केल्यास उरलेले 4 एलिमेंट्स खाली लिहायचे. उरलेले 4 एलिमेंट्स खाली लिहायचे 2/2 म्हणून. आता हा 2 टार्गेट करा. या 2 साठी रो कॉलम हाईड केला. या 2 साठी रो कॉलम हाईड केला. सपोज उरलेले 4 एलिमेंट्स तुम्हाला घ्यायचे. या पद्धतीने त्याला हाईड करा. रो कॉलम हाईड करायचा आहे या पद्धतीने. रो कॉलम हाईड केला या पद्धतीने. ओके. सो याच्यामध्ये उरलेले 4 एलिमेंट्स 1 3 -1 आणि 2. 1 3 -1 आणि 2. 1 3 -1 आणि 2. हे जे 4 एलिमेंट्स आहेत ते पुढे घ्यायचं आहे. आता सांगा आन्सर किती? आन्सर किती? दिव्या रॉंग. साक्षी रॉंग. साक्षी रॉंग. दिव्या रॉंग. प्रणव रॉंग. यस पायगुडे आन्सर आय थिंक करेक्ट आहे. स्वराज आन्सर करेक्ट. व्हेरी गुड. आता पटापट एकमेकांचे आन्सर कॉपी करणार आहे. अरे कशाला तशी सवय ठेवता? सांगा इथं किती? -2 इंटू ब्रॅकेट 3 इंटू 1 3 -0 प्लस इथला पुढचा -1 ब्रॅकेट मध्ये हा मल्टिप्लाय करा फर्स्ट. 1 -0 हा -2 इंटू ब्रॅकेट 2 इंटू 1 हा 2 झाला मायनस परत एकदा -1 इंटू 3. कॅल्क्युलेशन व्यवस्थित करा. इथला -2 इथला 3 -6 पुढे 0 इथला -1 आणि इथला 1 -1
लास्ट -2 जशाला तसा ब्रॅकेट मध्ये इथला मायनस मायनस प्लस 2 into 3 2 plus 3 झालं तर that is 5. so -6 -1 -2 into 5 -7 झाला हा पहिला पार्ट. दुसरा पार्ट -10. so answer is -70. कन्क्लुजन काय? कन्क्लुजन काय? कोण सांगतं कन्क्लुजन काय? we can solve along any row or along any column. कुठल्याही रो नि जा, कुठल्याही कॉलम नि जा, आन्सर मात्र सेम राहतं. सोल्युशन तुम्ही कुठल्याही कॉलम नि द्या किंवा रो नि द्या, कॉलम वाईज जाऊ शकता, रो वाईज जाऊ शकता. आपण रो 1 ने सॉल्व्ह करतो प्रत्येक वेळेस, रो 2 ने सॉल्व्ह करून बघितलं, आन्सर मात्र सेम. आन्सर चेंज होत नाही. लक्षात आलं का प्रत्येकाच्या? आन्सर चेंज होत नाही. आन्सर चेंज होत नाही, पण करेक्ट, आन्सर चेंज होत नाही. दॅट इज द मिनिंग. मिनिंग समजलं का? एक्झाम मध्ये तुम्हाला कदाचित जर रो मेन्शन केला तर त्याच रो ने तुम्हाला सॉल्व्ह करावं लागेल. जसं या क्वेश्चन मध्ये सेकंड रो ने तुम्हाला सॉल्व्ह करायचं होतं, सेकंड रो ने तुम्हाला सॉल्व्ह करायचं होतं. फक्त काय लक्षात ठेवायचंय, सेकंड रो साठी हे साइन असतात, हे लक्षात ठेवायचं. हे साइन्स असतात सेकंड रो साठी. फर्स्ट साठी 1 प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस, म्हणजे सेकंड रो साठी. समजलं का? सेकंड रो साठी फर्स्ट रो ने सॉल्व्ह करा, सेकंड रो ने काही फरक नाही, आन्सर मात्र सेम असतं. आन्सर मात्र सेम असतं. ओके. एक्झाम मध्ये कधी कधी क्वेश्चन अननोन साठी येतं. आता कुठल्या रो ने सॉल्व्ह करावं हे काही इश्यू नाहीये, राईट. तुम्हाला जो आवडतो त्या रो ने करू शकता. एक्झाम मध्ये तुम्हाला फाइंड द व्हॅल्यूज ऑफ एक्स असा क्वेश्चन असतो. फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स असा क्वेश्चन असतो. एक्स -1 2 2x x -1 2 पहिला रो, दुसरा रो 2x 1 -3 2x 1 -3 3 -4 5 equal to 29 equal to 29. Find the value of x. Find the value of x. x ची व्हॅल्यू काढायची. ओके. पुष्कर -2 आणि 3 into 0 कुठून आला? इथं विचारतोय का? इथला -2 जसा तसा 2 into 1 2 हा -1 into 3 आहे, -1 into 3 हा मायनस मायनस प्लस झाला, 2 plus 3 झाला तो 2 plus 3. आता हा कसा आला तर इथला -2 जसा तसा 3 into 1 किती होतं? 3च होतं. आणि 2 into 0 किती होणार राजा? 0 होणार ना. इथं मिस्टेक करतात बरेच जण. 2 into 0 2 घेऊन ठेवतात, 2 into 0 2 घेऊन ठेवतात, मग ते रॉंग होतं. 2 into 0 2 घेऊन ठेवतात आणि ते रॉंग होतं. करा फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स साठी कॅल्क्युलेशन्स आणि सांगा आन्सर किती येतं. पटकन कॅल्क्युलेशन करून सांगायचं. एक्स ची व्हॅल्यू किती, एक्स व्हॅल्यू किती येते सिम्प्लिफाय करून सांगा. क्वेश्चन जनरली असा असतो एक्झाम मध्ये. फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स कन्सेप्ट वरती असू शकतो. यस पुष्कर, क्लिअर का? एक्स व्हॅल्यू किती? सो फर्स्ट रो ने जाऊ आपण, फर्स्ट रो ने कॅल्क्युलेशन्स करू आपण. सो या ठिकाणी एक्स बाहेर काढा. 1 -3 -4 5 नजर बसवा. आता 1 -3 -4 आणि 5 नजर बसवा व्यवस्थित. इथला मायनस आहे, परत एक मायनस असतो. वर्टिकल 2 लाईन
याचा रो आणि कॉलम हाईड करा. 2x - 3 व्यवस्थित ऑब्झर्व करून लिहा. 3 आणि 5. ओके, पुढं हा +2 आणि त्याच्यासाठी 2/2 कसा लिहायचा तो सांगा. कुठले एलिमेंट ते सांगा. कुठले एलिमेंट ते सांगा. कुठले एलिमेंट? याचा रो हाईड केला, कॉलम हाईड केला. 2x1 तो लिहा पहिल्यांदा आणि 3 आणि -4 येतं ते. थोडी नजर ठेवावी लागते त्याच्यावरती. वॉच आउट ठेवला की बरोबर येणार. इक्वल टू किती आहे? 29. इक्वल टू 29 आहे. सो x बाहेर, याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 5 -4 -3 -4 -3 असं होणार ते. प्रॅक्टिस करा. मायनस मायनस प्लस प्लस या ठिकाणी ब्रॅकेट मध्ये 2x × 5 10x 3 × -3 प्लस 2 × ब्रॅकेट 2x - 4 -8x होणार आणि -3 इक्वल टू 29 इक्वल टू x × ब्रॅकेट 5 हा मायनस मायनस आधीच प्लस आणि हा निगेटिव्ह जशाल तसा. तर 12 प्लस 1 × ब्रॅकेट 10x - प्लस 10x प्लस 9 10x प्लस 9 प्लस 2 × ब्रॅकेट -8x -3 मल्टिप्लाय करा सर -16x. कॅल्क्युलेशन फास्ट पाहिजे ना. रमत गमत कॅल्क्युलेशन करू नका. तेवढा वेळ एक्झामला मिळत नाही. आत्ताच काय ते स्पीड वाढवा तुमचे. आत्ताच काय ते स्पीड वाढवा कॅल्क्युलेशनची. रिपीट कॅल्क्युलेशन करा. हे म्हणजे तुम्हाला कळेल की आपलं एक्झॅक्ट चुकलं कुठं होतं. आन्सर येईपर्यंत कॅल्क्युलेशन केले पाहिजेत रिपीटेडली. आन्सर मॅच झालंच पाहिजे. कन्सेप्च्युअली जा व्यवस्थितपणे लक्षात ठेवायचं कुठं पॉझिटिव्ह कुठं निगेटिव्ह. प्रतीक्षा यस. कॉलम रो कुठलं पण चालतं. कॉलम रो कुठलं पण चालतं. 5 - 12 - 7 आणि इथलं x प्लस 10x प्लस 9 पुढं -16x -6 इक्वल टू 29. x सगळे एकत्र करा रे. x वाले सगळे एकत्र करा. इथे किती -7 × x होता. -7x झाला हा राईट. इथला हा 10x आहे. -7x प्लस 10x म्हणजे प्लस 3x झाला. प्लस 3x -16x -13x झाला. चेक करा x बाबतीत -13x येतो. प्लस 9 -6 प्लस 3 झाला प्लस 3 इक्वल टू 29 इक्वल टू 29. हा प्लस 3 त्या साईडला गेला मायनस झाला राईट. -13x इक्वल टू 29 - 3 -13x इक्वल टू 26 13x इक्वल टू 26 -26 सॉरी. सो x इक्वल टू किती येतं? x इक्वल टू किती? यस रिपीट करतो वेट. x इक्वल टू किती येतं? कॅल्क्युलेशन पार्ट आहे. थोडस सेफ आणि सिक्युअर करा व्यवस्थितपणे. व्यवस्थित केल्यास येणार ते. कॅल्क्युलेशन आहे. x बाहेर घेतलेला इथपर्यंत कळालं. ही स्टेप कळाली का? यस ही स्टेप कळाली का? 3/3 ला 2/2 मध्ये आपण कन्वर्ट करतो. ही स्टेप समजली का? ओके श्रद्धा तिथपर्यंत क्लिअर आहे राईट. आता फक्त कॅल्क्युलेशन आहे श्रद्धा. त्याच्यामुळे फक्त कॅल्क्युलेशन आहे. हा 5 इथं मल्टिप्लाय केला 5 लिहिला. त्याच्यानंतर निगेटिव्ह साईन असतं. या दोघांचं निगेटिव्ह साईन आणि मल्टिप्लिकेशन. या दोघांचं निगेटिव्ह साईन आणि मल्टिप्लिकेशन. इथला मायनस प्लस 1 झाला. हा 10x आहे. इथे निगेटिव्ह साईन आहे. हा 3 × -3 आहे. तो लिहिला डिटेल मध्ये. +2 एवढे डिटेल लिहायचे नाहीयेत पण हळूहळू कमी करायचंय आणि डायरेक्ट कॅल्क्युलेशनला शिकायचं. जसं या ठिकाणी -4 2x -8x झालं आणि 3 × 1 -3 इक्वल टू 29. या ठिकाणी x जशाल तसा 5 मायनस राईट
+4 -4 -3 -12 होतं. कसा इथला निगेटिव्ह जशाल तसा मायनस मायनस प्लस झाला इथं 12 पण हा निगेटिव्ह इथं आलेला आहे +1 10x आता मायनस मायनस प्लस 3 into 3 9 मायनस 2 into 8x मायनस 16x झाला +2 -3 -6 झाला 29 एक एक गोष्ट क्लिअर करत जायचं. आता 5 -12 चा डिफरन्स -7 5 -12 चा डिफरन्स -7 आणि इथला x +1 10x आणि पुढचा 9 आता हा x आहे हा एक x आहे हा एक x आहे ह्या तिन्ही टर्म्स x मधल्या राईट 10x -16x -6x झाला आणि -7x -13x झाला इथला -7x -16x आणि +10x यांची ऍडिशन -13x आहे सगळ्या x वाल्या टर्म्स आहेत विदाउट x 9 -6 म्हणजे +3 झाला +3 आणि 29 जशाला तसं आता या दोन्ही मध्ये +3 ला तिकडे न्या -3 झाला म्हणजे 26 झाला हा निगेटिव्ह साइन इकडे न्या पलीकडे आणि x ची व्हॅल्यू 13 ने डिवाइड करा x ची व्हॅल्यू 13 ने डिवाइड करा बोथ साइड 13 ने डिवाइड केलं जातं ओके या पद्धतीने याचे कॅल्क्युलेशन्स आहेत प्रॅक्टिस करा त्याच्याशिवाय येणार नाही 11th ला स्टेप वाईज मार्क असतात का बोर्डला स्टेप वाईज मार्कच असतात स्टेप लिहिणं गरजेचं आहे एवढं डेप्थ डिटेल लिहायची गरज नाही तुम्हाला कळण्यासाठी लिहिलंय ते यस साइन न चेंज करता डिव्हिजन घेतलं तर चालेल का सुयश चालेल सुयश समृद्धी चालेल तसं केलं तरी ओके थँक्यू वी विल कंटिन्यू इन द नेक्स्ट पार्ट ऑफ दिस सेशन ओके पुढचा पार्ट पुढच्या लेक्चर मध्ये घेणार आहे बी शुअर नेक्स्ट संडेला मात्र एक्झाम आहे आपली कॉम्प्लेक्स नंबर वरती थेरी पेपर राहील तो सॉल्व्ह करायचा आहे अपलोड करायचा आहे कुठं काय करायचं हे तुम्हाला सांगितलं जाईल सो डाउनलोड द ऍप अँड जॉईन द ऍप तुमचे काही फ्रेंड्स असतील हुशार तर त्यांना सांगून ठेवा न्यू चॅप्टर चालू झालेला आहे यू कॅन जॉईन अँड एन्जॉय द लेक्चर्स ओके थँक्यू